ठीक आहे, तर इथंपर्यंत आपण होतो. ठीक आहे, तर बघा आता इथं काय म्हटलं यामध्ये आता, हा म्हणजे काय होणार इथं, हे तर सॉल्व्ह केला, हा टू फॅक्टोरियल कॅन्सल होईल, 2 1 जा, हा होणार 2 2 जा, 2 × 3 झाला 6, मग हा 6 कॅन्सल झाला, याला इथं राहिला फक्त 6, मग 6 × हा काय मिळेल तर 216, म्हणून काय मिळाला बघा आपल्याला इथं 25/216. ठीक आहे, तर कळलं इथपर्यंत सगळ्यांना? हे एक्झाम्पल कळलं का सगळ्यांना? सिंपल एक्झाम्पल होता. कळलं असेल तर येस म्हणा, नसेल कळलं तर रिपीट म्हणा. येस. ओके, गुड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा काय दिलं त्यामध्ये. There are 5% defective items in a large bulk of items. What is the probability that a sample of 10 items will include not more than 1 defective item? म्हणजे बघा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, शब्दावरनं बघायचं की क्वेश्चन मध्ये काय दिलं त्यावरनं बघायचं काय आहे. तो एक लक्षात घ्या की हा मॅथचा पेपर आहे, इथं ग्रामरशी आपल्याला काय घेणं देणं नाहीये. ठीक आहे, म्हणजे डिफेक्टिव्ह आहे, डिफेक्टिव्हला सक्सेस कसं म्हणायचं हे सगळं काही विचार करायचं नाही. कारण की पी म्हणजे काय म्हणतो, प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस ना. मग काही लोक येते की अरे सक्सेस म्हटलं की डिफेक्टिव्ह कसं असेल, तर ते काही विचार करायचं नाही. सिंपल लक्षात ठेवा की हा मॅथचा पेपर आहे किंवा मॅथ सब्जेक्ट आहे, इथं आपल्याला इंग्लिशशी जास्त घेणं देणं नाही. ठीक आहे, काय म्हटलं बघा, 5% डिफेक्टिव्ह आयटम्स आहेत. ठीक आहे, इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम्स, किती जरी असेल ज्यामध्ये 5% डिफेक्टिव्ह आहे आपल्याला कळलेलं आहे. ठीक आहे, व्हॉट इज प्रॉबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 आयटम्स विल इन्क्लूड नॉट मोर देन 1 डिफेक्टिव्ह आयटम. म्हणजे मला सांगा यातनं तुम्हाला एन किती मिळतोय? यात तुम्हाला एन किती मिळतोय? बोला. सिंपल क्वेश्चन बघा, वाचा काय दिलंय. 5% डिफेक्टिव्ह आयटम्स. ठीक आहे, म्हणजे हा तुम्हाला काय दिलं, तुम्हाला शेवटी तुम्हाला प्रॉबिलिटी काढायचा आहे ऑफ डिफेक्टिव्ह आयटमच काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला थोडक्यात हा पी दिलाय, पी किती दिलाय, 5% दिलाय. आता तुम्हाला काय म्हटलंय, व्हॉट इज प्रॉबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 आयटम्स, म्हणजे तुम्हाला एन दिलाय 10. अंकिता चुकलेला आहे, 1/5 नाही. कळतंय? म्हणजे काय म्हणायचं बघा, पुन्हा मगासारखा एक्स म्हणजे नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स, पी इज इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह आयटम. कारण की आपल्याला काढायचं शेवटी प्रॉबिलिटी डिफेक्टिव्ह आयटमच काढायचं आहे. मग हा फॉर सिंगल ट्रायल प्रॉबिलिटी काय म्हणतात, डिफेक्टिव्ह आयटम किती दिलाय, 5%. 5% म्हणजे 5/100, त्यालाच म्हणणार आपण वन. हा 5 1 5 20 झाला 1/20. इथपर्यंत कळलं असेल. पुन्हा आणि काय म्हणतात, आता सॅम्पल ऑफ 10 आयटम्स म्हणजे एन पण दिला आणि क्यू, याच्यावरनं क्यू काढला, 1 - पी म्हणजेच 1 - 1/20 म्हणजे झाला 19/20. पी माहित आहे, क्यू माहित आहे, एन पण किती आहे, 10 आपल्याला माहित आहे. त्यामुळे इथं लिहिला बघा एक्स काय, 10, 1/20. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? सगळ्यांना हे कळलं असेल? कळलं असेल तर येस म्हणा. ठीक आहे, काय रिप्लाय नाही म्हणजे कळलं असेल. ठीक आहे, आता हा आपण लिहिलाय फॉर्म्युला काय आपला, एक्स इक्वल नेहमीसारखा एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. एन किती आहे आपल्याला 10. हा आता फॉर्म्युला असा होणार 10 CX वगैरे, आणि एक्सचा व्हॅल्यू काय असेल 0 पासून 10 काही असेल. आता क्वेश्चन काय बघा, व्हॉट इज द प्रॉबिलिटी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 आयटम्स विल इन्क्लूड नॉट मोर देन 1. नॉट मोर देन 1 म्हणजे काय, एक पेक्षा जास्त डिफेक्टिव्ह नसला पाहिजे. कळतंय? एक पेक्षा जास्त नको म्हणजे किती, एक आणि एक पेक्षा लहान चालेल. बरोबर का? शब्दात बघा, शब्दात बरंच काय ते फक्त बघायचं काय लिहिलं यामध्ये, विल इन्क्लूड नॉट मोर देन 1. नॉट मोर देन 1 म्हणजे काय, एक पेक्षा जास्त नाही. एक पेक्षा जास्त नाही म्हणजे काय,
एक पण चालेल किंवा एक पेक्षा लहानही चालेल. म्हणजे आपल्या केसला आता हा काय असणार आहे, एक्स लेस देन ऑर इक्वल टू 1. फक्त दोन कंडिशन आहे, मग टाका एक्स इक्वल टू 0 आणि एक्स इक्वल टू 1. मग फॉर्म्युलामध्ये पुट केला, एक्स टाकला 0, इथं व्हॅल्यू हे टाकलं आपण. कळतंय? मग आता हे सॉल्व्ह करूया. हा कोणताही नंबर एस टू 0 1 असतो. ठीक आहे. आणि 10C0 तुम्हाला काय मिळणार, 1च मिळेल. जेव्हा इथं 0 असतो तर इथं वरती काही असतो तुम्हाला 1 मिळेल. माहित नसेल डायरेक्ट फॉर्म्युला पुट करा. 10 फॅक्टोरियल अपॉन पुन्हा 0 फॅक्टोरियल 10 मायनस 0 10. मग 10 10 कॅन्सल होईल, त्यामुळे हा 1च मिळणार. कोणताही नंबर रेस टू 0 1 असतो आणि हा 19/20 रेस टू 10. इथं 10C1 मगाशी आपण बघितलंय, जेव्हा इथं 1 असेल तेव्हा इथं जो असेल तोच नंबर आपण इथं लिहितो. हा 1/20 रेस टू 1 हा काय येणार, 19/20 रेस टू 9. ठीक आहे. आता काय दिसतंय यामध्ये, अजून बघा हे अजून सिंपल करत जाऊ. किंवा आता इथं बघा हा 0 0 कॅन्सल होतो. 19/20 इथं पण आहे, इथं पण आहे. इथं किती दिसतोय, रेस टू 10 आहे, इथं रेस टू 9 आहे. मग दोन्ही मध्ये 9 कॉमन काढू शकतो. मग इथं राहिला 1 लिहिला 19/20 आणि इथं काय होणार, हा झाला 10/20 किंवा 1/2 कसं येईल. तर डिनॉमिनेटरला 20 आहे, डायरेक्ट ॲडिशन करता येईल, म्हणजे हा होणार 29/20 झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. किंवा ह्याला काय काय म्हणता येईल आपल्याला, 19 into 29/20 बरोबर. 29 तसा 19 कारण की इथं 9 आणि इथे 10 झाला. हा असेल तुमचा आन्सर. कळलं का? कळलं असेल यस म्हणा, नसेल कळलं तर रिपीट म्हणा. जर थोडाच पार्ट कळला नसेल तर तो पार्ट इथं मार्क करा, म्हणजे तिथून पुढे सांगेन. जर पूर्णच कळलं नसेल तर रिपीट म्हणा, आणि कळलं असेल तर येस म्हणा. येस. ठीक आहे. सोपं आहे, त्यामुळे शक्यतो जास्त डाऊट येणार नाही तुम्हाला या एक्झाम्पल्स मध्ये. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट काय बघूया, हे लिहिलं आपण वाक्य. पुढे आता काय म्हटलं बघा, 5 cards are drawn successively with replacement from a well shuffled deck of 52 cards. Find the probability that all the 5 cards are spades. Only 3 cards are spades. None is a spade. वगैरे ते काय काय आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला माहित असलं पाहिजे की पत्ते मध्ये टोटल 52 पान असतात. ठीक आहे. त्यामध्ये वेगवेगळे चिन्ह असतात. ठीक आहे. आणि काय असतो, असं असतं. ठीक आहे. मराठीत तुम्हाला नाव सगळ्यांना माहित असतील, पण आपल्या मराठीत नावाचा काय उपयोग नाही इथे. ठीक आहे. यात पानं काय असतात, 2 पासून असं कुठपर्यंत म्हणतो आपण, 10 पर्यंत. नंतर पुन्हा जे, नंतर असतं क्यू, नंतर असतो के, आणि पुढं म्हणतो आपण ए. ठीक आहे. तर 2 ते झालं काय नाव नाही. जे ला यात म्हटलं जातं जॅक म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये याला म्हणतो जॅक. क्यू ला म्हटलं जातं क्वीन, के ला म्हटलं जातं किंग, ए ला म्हटलं जातं एस. ठीक आहे. मग त्यात हे 2 लाल रंगचे असतात, हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल. ठीक आहे. आणि हे 2 ब्लॅक मध्ये असतात. ठीक आहे. तर यांना नाव काय असतं आठवत असेल तुम्हाला तर बघा, असं असतो. याला मराठीमध्ये चौकट म्हणतात, इंग्लिशमध्ये आपण याला डायमंड म्हणतो. ठीक आहे. असं असेल त्याला मराठीमध्ये आपण किलवर म्हणतो, इंग्लिशमध्ये याला क्लब म्हणतात. असं असेल तर मराठीमध्ये याला बदाम म्हणतात, इंग्लिशमध्ये याला हार्ट म्हणतात. ठीक आहे. तसंच हा जर काय म्हटलं आपण, मराठीमध्ये याला आपण इस्पिक म्हणतो, इंग्लिशमध्ये याला स्पेड म्हणतात. तर यात पानं किती आहेत बघा, 2 ते 10 झाले 9, परत 10, 11, 12, 13. म्हणजे प्रत्येक टाईप मध्ये 13 पान असं 13चे 4 सेट होऊन 52 होतात. सगळ्यांना माहित असेलच, फक्त एक सांगणं माझी जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला सांगून टाकलेलं आहे इथं. आता तुम्हाला म्हटले स्पेड्स. स्पेड्स म्हणजे कोणते, याच्यातले. ठीक आहे. आता काय म्हटलं बघा, 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली.
with replacement from a well shuffled deck of 52 cards. ठीक आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड्स. याचा अर्थ काय, प्रत्येक वेळी तुम्ही या 52 कार्ड मधून एक कार्ड काढणार, तो प्रत्येक वेळी स्पेड म्हणजे इस्पिक असला पाहिजे. असं तुम्ही किती वेळा काढणार, असं 5 वेळा काढणार आहे. म्हणजे यामध्ये तुमचा एन जो आहे तो आहे 5. कळत आहे. आणि प्रॉबिलिटी काय बघा, आता 52 पानामधून एक काढला तर तो फक्त स्पेड असेल का, तर नाही, तो काही असू शकतो. स्पेड असू शकतो, परत काय म्हणू आपण डायमंड असू शकतो, क्लब असू शकतो, हार्ट असू शकतो, काही असू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला काय पाहिजे, स्पेड मधलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या 13 मधनच काढलं पाहिजे. त्यामुळे काय म्हणतो आपण 52 पैकी 13 स्पेड कार्ड्स आहेत. ठीक आहे. म्हणजे काय म्हणतो प्रॉबिलिटी काय असेल इथं, या 52 मधनं काढला, या 13 मधलंच काढला तरच काय मिळेल तुम्हाला, स्पेड कार्ड मिळेल. बरोबर का. हा काय म्हणतो आपण पी असेल. याच्यातनं क्यू काय असणार आहे, 1 मायनस पी, यालाच म्हणतो आपण 1 मायनस 1/4. ठीक आहे. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? हे लक्षात आलं का? येस. ठीक आहे. कारण की हे पहिलं महत्वाचं करणं गरजेचं आहे. आपल्याला पी कसं कळलं ते माहित असलं पाहिजे. आता एन काय म्हटलंय 5, कारण की 5 कार्ड म्हटलंय 5 वेळा. आणि काय म्हटलं बघा, विथ रिप्लेसमेंट फ्रॉम वेल शेप. रिप्लेसमेंट म्हणजे काय, पहिला एक कार्ड काढला, काय असेल तो बघितला, पुन्हा टाकला त्या 52 मध्ये, परत दुसरा कार्ड काढला, याला म्हणतो आपण विथ रिप्लेसमेंट. ठीक आहे. पुढा बघा, आता इथे काय म्हणतो, आता एन झाला 5. आता डायरेक्ट आपल्याला यात काय कंडिशन काय म्हटलं, पहिला ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड, म्हणजे एक्स काय असेल 5, हा तुमचा फॉर्म्युला म्हणणार आपण. इथपर्यंत असं व्हॅल्यू टाकला म्हणजे एक्स 0 पासून 5 काही असेल. पहिल्या केसला काय म्हटलंय, ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड्स. यातलं तुम्हाला होमवर्कला द्यायला पाहिजे काही गोष्टी. म्हणजे एक्स दिला 5, तर हे व्हॅल्यू पुट केलं. आता 5C5 म्हणजे हा मिळणार 1च मिळेल. आणि हा परत 5 मायनस 5 0, कोणताही नंबर रेस टू 0 1, म्हणजे हा काय मिळेल 1/4 रेस टू 5. काही जण डायरेक्टली आन्सर फक्त 1/4 रेस टू 5, काही जण याला लिहितील 1024 लिहितील. ठीक आहे. कळलं. दुसरं आणि तिसरं होमवर्कला कराल का, काय बघा यामध्ये, ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स. बरोबर. म्हणजे यामध्ये सांगा मला, तुम्ही आता स्मॉल एक्स किती घेणार, हा जो एक्स आहे तो एक्स किती घेणार जेव्हा ओनली 3 कार्ड्स म्हणेल तेव्हा. लवकर लवकर लवकर. 3 बरोबर. आणि जेव्हा म्हणाल नन इज अ स्पेड, याचा अर्थ काय, एक्स किती घेणार. नन म्हणजे काय, काहीच नाही, एकही नाही, म्हणजे किती असणार एक्स. सोपं आहे बाळांनो. बरोबर 0. जमेल होमवर्क सॉल्व्ह करायला, येस किंवा नो काहीतरी सांगा. जमेल का सॉल्व्ह करायला. सेम मेथड, इथं आपण फक्त x = 5 टाकलं. जसं तुम्हाला काय टाकायचं, हे सॉल्व्ह करताना x = 3 टाकायचं आहे आणि हे सॉल्व्ह करताना x = 0 टाकायचं आहे. मला वाटत नाही काय अवघड वाटेल, तुम्ही झटक्यात सॉल्व्ह कराल ते. ठीक आहे. त्यामुळे ते 2 पार्ट तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करा. नेक्स्ट बघा. आता मोस्टली काय होतं, जेव्हा आपण प्रोबॅबिलिटी किंवा बायनॉमियल डिस्ट्रिब्युशनचे एक्झाम्पल बघतो, तर मोस्टली स्टुडंट याला काही वेळा ऑप्शनल ठेवतात. त्यामागचं कारण काय, त्यांना क्वेश्चन खूप मोठं वाटतं. क्वेश्चन मोठं बघून आधीच ठरवतात की हे अवघड आहे, हे आपल्याला जमणार नाही. तर हे सगळ्यात मोठी चूक असते तुमची. क्वेश्चन काहीही असू दे, यातला आपल्याला पाहिजे तोच पार्ट घ्यायचा, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता काय म्हटलंय बघा, द प्रोबॅबिलिटी दॅट अ बल्ब प्रोड्यूस्ड बाय अ फॅक्टरी विल फ्यूज आफ्टर 150 डेज ऑफ यूज इज 0.05. म्हणजे काय म्हटलंय, 150 दिवसानंतर फ्यूज होतील असे बल्ब किती आहेत फॅक्टरीमध्ये, त्याची प्रोबॅबिलिटी किती झाली, 0.05. आता काय म्हटलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स, नन वगैरे वगैरे 4 कंडिशन आहे, विल फ्यूज आफ्टर 150 डेज ऑफ यूज. म्हणजे मला सांगा, तुम्हाला एन किती दिलाय आणि पी किती दिलाय. बोला. चुकलं चुकू दे, काय हरकत नाही, सगळे आपल्यातलेच आहेत. काय चुकलं तरी कोण काय म्हणणार नाही. बोला, एन किती असेल आणि पी किती असेल. आपला प्रोबॅबिलिटी काय करायचं बघा, आपल्याला 5 बल्ब्स, 5 पैकी सम बल्ब्स विल फ्यूज आफ्टर 150 डेज. फ्यूज आफ्टर 150 डेज हा आपला आहे प्रोबॅबिलिटी. शेवटी आपल्याला काढायचं आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय असेल,
फ्यूज आफ्टर 150 डेजचा बघायचा प्रॉबिलिटी काय दिलाय तो असेल तुमचा प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस म्हणजेच असेल पी. मग सांगा मला पी किती असेल आणि एन किती असेल. बोला बाळांनो, चुकलं चुकू दे, फक्त बोला. N5 P150. चुकलं. N5 बरोबर आहे. P150 असेल का? हा डेज आहे बघा, लक्षात घ्या. डेज आहे. आणि मी काय म्हटलं, कधी तुम्हाला पी म्हणजे प्रॉबिलिटी असतो. प्रॉबिलिटी कधीही 1 पेक्षा जास्त असणार आहे का? नाही. ठीक आहे. आणि बघा आपण बल्ब्स बद्दल बोलतोय. अंकिता चुकलेला आहे. N50 असेल का? नाही. कारण काय बघा, बल्ब्स आपल्याला बघायचे, बल्ब्स. आपण कोणाचं बोलतोय बघा, फाइंड प्रॉबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स. आणि हे डेज आहेत. आपल्याला डेज बघायचं आहे का नाही, आपल्याला बल्ब्स बद्दल बोलायचं आहे. म्हणजे नंबर ऑफ बल्ब्स किती आहे टोटल? 5 आहेत. त्या 5 बल्ब बदले आपल्याला असे बल्ब शोधायचे आहेत की जे 150 दिवसानंतर फ्यूज जातील, म्हणजे थोडक्यात ते बंद पडतील. असा आपल्याला क्वेश्चन आहे. कळतंय का? आणि बघा तुम्हाला काय दिलं इथं, नावातच दिलं इथं, वाक्यातच काय दिलंय बघा. द प्रोबॅबिलिटी दॅट बल्ब प्रोड्यूस बाय फॅक्टरी फ्यूज आफ्टर 150 डेज इज 0.05. तुम्हाला क्वेश्चन मध्येच डायरेक्ट काय दिलाय, प्रोबॅबिलिटी किती दिलाय? डायरेक्ट दिलाय 0.05. कळतंय? म्हणजे काय म्हणणार आपण इथं, पी किती आहे? तर हे सगळं ट्रायलचे वाक्य फक्त लिहायची गरज असते, ते आपण लिहितो फक्त. पी काय म्हटलं? 0.05 आणि एन किती असेल? 5 असेल. याच्यावरून क्यू काय म्हणणार? 1 मायनस पी म्हणजे 1 मायनस 0.05 म्हणजे 0.95. कळतंय? मग हा फॉर्म्युला असा झाला. ठीक आहे. आता पहिला केस काय म्हटलंय बघा. काय म्हटलंय? नन. नन म्हणजे एक्स काय म्हणणार? 0. एक्स झाला 0. तर हे व्हॅल्यू पुट करा आता. 5C 0, 0.05 रेस टू 0, हा 0.095, सॉरी 0.95 रेस टू 5 मायनस 0. कोणताही नंबर रेस टू 0 1 असतो. 5C0 मध्ये पण तो पण मिळणार 1, म्हणजे आन्सर काय मिळेल? फक्त 0.95 रेस टू 5 आहे इथं. ठीक आहे, हे कळलं असेल. एक मिनिट. ठीक आहे, इथं म्हणू आपण काय, हा झाला रेस टू 5. ठीक आहे, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? पहिला पार्ट कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना हे कळलं का? येस नो काहीतरी लवकर बोला. ठीक आहे, येस. बरं, नेक्स्ट काय बघा. नॉट मोर दॅन 1 म्हणजे काय? एक पेक्षा जास्त नाही म्हणजे कोणते कोणते व्हॅल्यू? म्हणजे या केसला एक्स ची कंडिशन काय असली पाहिजे? नॉट मोर दॅन 1. एक चालेल पण एक पेक्षा जास्त चालणार नाही. म्हणजे काय असेल? कंडिशन काय असणार? बोला, एक्स ची व्हॅल्यू काय असेल? बोला बोला, बघा सिंपल चेक करा. नॉट मोर देन 1 म्हणजे काय? एक पेक्षा जास्त नाही, म्हणजे एक्स हा एक पेक्षा जास्त चालणार नाही. बरोबर जुने? 0 अँड 1. 0 and 1. बरोबर बरोबर, 0 अँड 1 म्हणजे काय म्हणणार आपण? एक्स लेस देन ऑर इक्वल टू 1 म्हणणार याला. म्हणजेच एक्स असेल 0 आणि 1. ठीक आहे, हे लिहायला जमलं तर बरंच आहे. हे असं तुम्हाला जर लिहायला कळत असलं तर चांगलंच आहे. नाही कळलं तर तुम्ही डायरेक्ट हे लिहू शकता, काय फरक पडत नाही. पण शक्यतो हे लिहा, जरा पेपरमध्ये इम्प्रेशन चांगला पडतो. ठीक आहे, चेक करणार आपण जरा खुश होऊन चांगले मार्क देऊन टाकतो. ठीक आहे, त्यामुळे जरा बरं पडलेलं. तर ठीक आहे, आता पी ऑफ 0 म्हणजे काय? आता एक्स 0 आणि एक्स 1 आहे. मग एक्स टाकला यात 0 टाकला पहिल्यांदा, तो तुम्हाला माहितीच आहे इथं, आणि एक्स टाका 1, हा पार्ट मिळत जाईल. ठीक आहे, त्याच्यावर दोन्ही मध्ये काय दिसत इथं बघा. इथपर्यंत आपण ठीक आहे केला. असा हा सगळं लिहिलं. 5 म्हणजे 5 मिळाला. हा असा हा लिहिला. त्या दोन्ही मध्ये कॉमन काय दिसतोय? 0.95. इथं रेस टू 5, इथं रेस टू 4 आहे.
0.95 कॉमन काढा, तिथे राहणार 0.95 प्लस काय होणार 5 इंटू हा 0.05 म्हणजे 0.25 होईल. ठीक आहे, म्हणजे ज्यांचं ऍडिशन केलं तर काय मिळेल 1.2 मिळेल. मग 1.2 इंटू हा असेल तुमचा आन्सर. कळलं का इथपर्यंत? कळलं असेल तर येस म्हणा. कळलं का? अरे आहात का नाही, झोपला काय सगळे? हा येस, कळलं. ठीक आहे, ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन काय बघा, आता काय म्हटलं, आता मोर देन 1 म्हणजे कंडिशन काय असणार आहे? एक्स काय ऍक्च्युअली काय असेल? मोर देन 1, एक पेक्षा जास्त. म्हणजे 1, 2, 3, 4, 5. नाही, मोर देन 1 म्हटलंय म्हणजे एक चालेल का? एक हा एक पेक्षा जास्त नाही, म्हणजे काय होणार? फक्त 2, 3, 4, 5. इथं म्हणणार एक्स फक्त ग्रेटर देन 1, हे लक्षात घ्या. अरे इथे इक्वल टू म्हटलंय का नाही, कारण का मोर देन 1, मोर देन म्हणजे काय? एक पेक्षा जास्त, म्हणजे फक्त 2, 3, 4, 5. मग आता इथं बघा, आता टोटल 5 कंडिशन आहेत, म्हणजे एक्स एकदा 2 टाकावं लागेल, 3 टाकावं लागेल, 4 टाकावं लागेल, 5 टाकावं लागेल. म्हणजे 4 व्हॅल्यू पुट करण्यापेक्षा तुम्हाला फक्त 0, 1 पुट केलं बरं पडेल ना. आपण काय करूया, 1 मायनस पी एक्स इक्वल टू याचं उलट 0 आणि 1 पाहिजे. सॉरी, इथं हा चुकलेला आहे. कळलं काय म्हटलेलं आहे? इथं असं म्हणूया आपण, काय असं इथं 1 मायनस मोर देन 1 म्हटलंय, मोर देन 1च्या उलट काय? इक्वल टू 1 पण झाला आणि ठीक आहे. हे कळलं का? हे होमवर्कला कराल? हे होमवर्कला कराल का? कळलं असेल तर सांगा, म्हणजे होमवर्कला कराल का? ते पण हो नाही काहीतरी सांगा. येस, ठीक आहे. नेक्स्ट लास्ट कंडिशन काय म्हटलं बघा, ऍटलिस्ट 1, कमीत कमी एक, म्हणजे एकही चालेल, 2ही चालेल, 3ही चालेल, 4ही चालेल, 5ही चालेल. म्हणजे हा कंडिशन काय होणार? याला म्हणणार आपण एक्स शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1. तर पुन्हा इथं 1, 2, 3, 4, 5 काढत बसण्यापेक्षा आपल्याला सोपं काय पडेल? 1 मायनस पी ऑफ एक्स इक्वल टू 0. कळलं? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हे होमवर्कला तुम्ही सॉल्व्ह कराल. कळलं ना सगळ्यांना? येस, बाकीचे कुठे आहेत सगळे? येस, ठीक. तर हे सगळं कळलं आहे, तुम्ही आता हे सॉल्व्ह कराल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता काय म्हटलं इथं पुढं, अ बॅग कन्सिस्ट्स ऑफ 10 balls, each marked with one of the digits 0 to 9. If 4 balls are drawn successively with replacement from the bag, what is the probability that none is marked with digit 0? ठीक आहे, म्हणजे बघा टोटल किती बॉल्स आहे? टोटल 10. ठीक आहे, तुम्हाला काय म्हटल्यामध्ये 4 वेळा बॉल ड्रॉ केलेला आहे, म्हणजे तुमचा एन झाला 4. आता काय म्हटलं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क्ड विथ डिजिट 0? बरोबर का? 0 मार्क केलेला नन इज मार्क्ड विथ डिजिट 0, ते आपल्याला सांगितले किती आहे, ते आपल्याला फाइंड करायचं टोटल प्रोबॅबिलिटी. सिंपल बघा, आता काय होणार या केसला, टोटल बॉल्स किती आहेत? आहात ना सगळे? ठीक आहे, टोटल बॉल्स आहेत आपल्याकडे किती? किती आहेत? 10. 10.
बरोबर. सगळ्याला मार्क कितीने केलेला आहे? मार्क केलाय 0 to 0 to 9. बरोबर. आणि आपल्याला काय म्हटलंय बघा, व्हॉट इज प्रॉबिलिटी दॅट नन इज मार्क विथ डिजिट 0. मग आपलं पहिलं काम काय असेल, आपल्याला काय करायचं तर सक्सेसचा प्रोबॅबिलिटी फाइंड करायचा आहे. बरोबर. थोडक्यात तुम्हाला एखादा डिजिट बघायचं आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय आपण काय करणार आहे, तो आपण असं लक्षात घ्या की आपण त्या 10 मधनं आपण 0 मार्क केला काढणार आहे हे विचार करा. कळतंय? मग 0 हा एकच बॉल आहे ना, 0 to 9 मध्ये टोटल 10 बॉल्स आहेत, त्यापैकी 0 हा एकच बॉल आहे. मग तुम्हाला एक सिंगल ट्रायलची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? त्या 10 पैकी तुम्ही एकच बॉल काढल्यावर तुम्हाला 0 मिळेल ना. लक्षात येतंय का? म्हणजे काय म्हणणार इथं मग यात पी काय असेल तर 1/10. हे कळलं का? पी कसा आला 1/10 हे लक्षात आलं का? बघा हे नन बिन विचार करू नका आता, ते आपण शेवटी काढत होतो. काय फक्त विचार करा, डिजिट 0 असलेला मार्केला बॉल तुम्हाला काढायचा आहे. बरोबर का नाही? म्हणजे आता सिंगल ट्रायलला बघा ना, इथे तुम्हाला 4 वेळा काढल्यावर काय ते तुम्हाला फायनल आन्सर आहे. 4 बॉल्स म्हणजे 4 वेळा रिप्ले तो तुमचा फायनल आन्सर झाला. त्यामुळे n इज इक्वल टू 4 झाला. तुम्हाला काय बघायचं आपण स्मॉल पी म्हणजे काय म्हणतो आपण? सक्सेस, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इन सिंगल ट्रायल, एक ट्रायल मध्ये. म्हणजे 10 पैकी तुम्हाला एक बॉल काढायचा आहे. म्हणजे प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? 10 पैकी एक म्हणजेच एक झालं ना, 1/10 झाला ना. कळलं का इथपर्यंत? येस. ठीक आहे. यातनं क्यू काय असणार? 1 मायनस पी. बरोबर, म्हणजे काय मिळेल 9/10. आता आपला फॉर्म्युला काय असतो प्रोबॅबिलिटीचा? असा फॉर्म्युला झाला, सगळे व्हॅल्यू पुट केलं असं मिळाला. तर झिरोचं व्हॅल्यू एक्सचं व्हॅल्यू काय असणार? 4 बॉल्स म्हणजे 0 1 2 3 4. आता यात तुम्हाला काय म्हटलंय? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट नन इज मार्क्ड विथ डिजिट 0. नन म्हणजे काय? एकही नाही. म्हणजे एक्स काय म्हणणार आपण? 0. काय असेल आन्सर? एक्स टाका 0, तुम्हाला मिळेल तुमचा आन्सर. बरोबर. 4c तर 0 आहे. 0 म्हणजे हा काय म्हणणार आपण इथं 1 मिळेल. हा कोणता नंबर रेस टू 0 1 झाला आणि हा 9/10 रेस टू 4 हा असेल तुमचा आन्सर. कळलं का? कळलं असेल येस म्हणा, नसेल कळलं नो म्हणा किंवा रिपीट म्हणा, काही म्हणा. येस, ठीक आहे, गुड. ठीक आहे, आपण शेवट आन्सर काय होणार? 0 इज हा प्रोबॅबिलिटी आहे 9/10 रेस टू 4. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. On a multiple choice examination with 3 possible answers for each of the 5 questions, what is the probability that a candidate would get 4 or more correct answers just by guessing? थोडक्यात काय, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, त्यामध्ये किती आन्सर आहेत? 3 ऑप्शन्स आहेत थोडक्यात. 3 पॉसिबल आन्सर्स फॉर इच ऑफ द 5 क्वेश्चन्स. मग याच्यावरनच मला सांगा पहिला एन किती आहे? हा फायनल क्वेश्चन असतो, त्यामुळे हा नंतर बघतो आपण. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी दॅट कॅन्डिडेट विल गेट 4 ऑर मोर वगैरे वगैरे वगैरे. मला सांगा आता एन किती आहे? बोला बाळांनो, लवकर बोला. एन किती असेल? सिंपल बघा, मल्टिपल चॉईस एक्झामिनेशन बरोबर जुनेद. एन असेल 5 क्वेश्चन आहेत, प्रत्येक क्वेश्चनला ऑप्शन 3 आहेत. बरोबर का नाही? मग ते आन्सर करेक्ट असतील अशी प्रोबॅबिलिटी काय असेल? सिंगल पी चा प्रोबॅबिलिटी काय असेल? 3 ऑप्शन आहेत, 3 पैकी एक बरोबर असणार आहे, 2 चुकीचे असणार आहेत. बरोबर, मग प्रोबॅबिलिटी काय असेल की ते करेक्ट आन्सर आहे? सोपं आहे, मी तुम्हाला आता बोलता बोलता तुम्हाला आन्सर सांगितलेला आहे आता. बोला बाळांनो, बघा सिंपल विचार करा.
मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे, त्याला ऑप्शन 3 आहे, समजा ए बी सी काहीतरी असेल, एक तर ए बरोबर असेल किंवा बी असेल किंवा सी असेल. नाही, चुकलं, 1/5 चुकीचा आन्सर आहे. बा एक सिंपल मला सांगा, ए बी सी 3 ऑप्शन आहे बरोबर जुनेद, 1/3. सिंपल बघा ना, एकाने हा आन्सर टाकला, एकाने हा टाकला, एकाने हा, पण ऍक्च्युअल आन्सर फक्त हा आहे. म्हणजे 3 पैकी किती जणांचा बरोबर येणार? एकाच, म्हणजे 1/3 हा असेल काय आपला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. बरोबर. तुम्हाला फक्त पी आणि एन काढता आलं की तुम्ही हे सॉल्व्ह करू शकला म्हणून समजा. आता क्यू काय असणार? 1 - 1/3. मग पुढचं तुम्ही सॉल्व्ह कराल. कराल का नाही? यात एक्स काय असेल, काय म्हटलंय? दॅट द कॅन्डिडेट वुड गेट 4 ऑर मोर करेक्ट आन्सर्स. टोटल 5 क्वेश्चन आहेत. 4 ऑर मोर म्हणजे किती? एक्सची व्हॅल्यू काय असेल? बोला. इथं एक्स इक्वल टू काय म्हणणार आपण? 4 ऑर 5 म्हणजे काय? बरोबर, 4 आणि 5. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो, एक्स ग्रेटर देन ऑर इक्वल टू 5. ग्रेटर देन पाहिजे बरं का, इक्वल टू पण पाहिजे, म्हणजे असं म्हणा. सॉरी, ग्रेटर देन इक्वल टू 4. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण 4. ठीक आहे, तर हे तुम्ही सॉल्व्ह कराल ऍज अ होमवर्क. ठीक आहे, जमेल ना सगळ्यांना? सॉल्व्ह कराल ना? सॉल्व्ह कराल का नाही? हो नाही काहीतरी बोला. येस. ठीक आहे, गुड. हो, ठीक आहे. तर आता नेक्स्ट 8 काय बघा. अ पर्सन बायज अ लॉटरी ticket in 50 lotteries, in each of which his chance of winning prize is 1/100. Find the probability that he will win a prize at least once, exactly once, at least twice. सिंपल क्वेश्चन आहे. एन आणि पी किती आहे सांगा बरं? एन आणि पी डायरेक्ट तुम्हाला दिलेला आहे क्वेश्चन. एन आणि पी डायरेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. किती आहे एन, किती आहे पी? चान्स म्हणजे काय? प्रोबॅबिलिटीज ना, बरोबर का? चान्स म्हणजे प्रोबॅबिलिटी. एन आहे 50 बरोबर जुनेद. पुढं पी किती आहे? समोरच दिलाय बाळांनो, सिंपल बघा. 1/100. बरोबर, 1/100. ठीक आहे, इथं दिलाय एन, इथं दिलाय पी. झालं. आता पुट करूया आपण सगळं. एन माहित आहे, 50, पी माहित आहे. पुढचं सॉल्व्ह कराल का? ऍटलिस्ट वन्स म्हणजे एक्स काय म्हणणार? तिन्ही कंडिशन सांगा. ऍटलिस्ट 1 ला किती? एक्स हा कमीत कमी 1 पाहिजे. कमीत कमी 1 म्हणजे एकही चालेल आणि 1 पेक्षा जास्तही चालेल. याला इथे आपण म्हणणार एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 1. बरोबर. मग पी एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे काय? एक्स इक्वल टू 1, 2, 3 असं 50 पर्यंत करावं लागेल. तर तेवढं आपण सॉल्व्ह करणार आहे का? नाही. तर हा म्हणजे काय करणार आपण? याचा प्रोबॅबिलिटी इक्वल टू काय म्हणणार तर पी सॉरी 1 मायनस पी एक्स इक्वल टू 0. बरोबर का? हे कळलं का? पहिलाच आन्सर कळलं का नाही? हो किंवा नाही? एक्झॅक्टली वन्स. हो, एक्झॅक्टली वन्स म्हणजे एक्स इक्वल टू 1 झाला. ऍटलिस्ट ट्वाइस. ऍटलिस्ट ट्वाइस म्हणजे काय? कमीत कमी 2. म्हणजे इथे काय म्हणणार? पी फॉर एक्स शुड बी ग्रेटर देन ऑर इक्वल टू 2. ठीक आहे, म्हणजे इथे काय म्हणणार? हा शुड बी
ग्रेटर देन ऑर इक्वल टू 2. बरोबर. म्हणजे आता किती काय 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 करणार मग इथं पुन्हा हे सगळं सॉल्व्ह करणं आपल्याला मोठा जाईल. 2 पासून 50 पर्यंत खूप होईल ना. मग यालाच आपण काय करणार 1 मायनस पी ऑफ काय म्हणणार पी ऑफ 2 पेक्षा लहान म्हणजे x शुड बी लेस देन 2. ठीक आहे. कळलं का हे? हे सगळ्यांना कळलं का? बाकीचे कुठं आहेत? आहे की सगळे दिसतंय बरेच जण आहात. अंकिता कळलेला आहे, काशीद, साहिल, साक्षी, श्रद्धा. येस, ठीक आहे. सगळ्यांना कळलेलं आहे. गुड. ठीक आहे. तर हा पण तुम्ही होमवर्कला कराल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. पुढे बघा आता नेक्स्ट काय. इन अ बॉक्स ऑफ फ्लॉपी डिस्क इट इज known that 95% will work. ठीक आहे. पुढे काय म्हटलं सॅम्पल ऑफ 3 ऑफ द डिस्क इज सिलेक्टेड ॲट रॅन्डम. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट नन 1 किंवा 2 आणि ऑल 3 ऑफ सॅम्पल विल वर्क. पुन्हा सिंपल आहे. मला सांगा इथं एन किती आहे. पहिला प्रश्न तो सिंपल एन किती आहे. एकदम सिंपल. 3. बरोबर एन 3 आहे. आणि पी किती आहे मला सांगा आता पी. ठीक आहे. दिलाय तुम्हाला 95% म्हटलेलं आहे. म्हणजेच 95 अपॉन 100. मग आपण 5च्या टेबल बघा 5 19 जा 95 520 जा 100 हा झाला पी. याच्यावरून आपण काढणार क्यू. क्यू म्हणजे 1 मायनस पी. ठीक आहे. बर आता कदाचित लेक्चर बंद पडेल तर आपण पुन्हा तुम्हाला नवीन लिंक सेंड करतो मी आता. या सेम लिंकवर होणार नाही तर जॉईन करायला लगेच शक्यतो अजून एक अर्धा तास आपण कमीत कमी लेक्चर घेऊया. मला वाटत नाही कोणी बोर झाला असेल कारण की इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्यामुळे काही बोर होईल असं वाटत नाही. 1.5 तास तर तुम्हाला आतापर्यंत झोप आली असती पण कदाचित ह्याला काय तुम्हाला बोर होणार नाही. क्यू माहित आहे. आता एन आपल्याला दिलाय 3. फॉर्म्युला काय असतो बायनॉमियलचा असा पार्ट आहे. पुन्हा यात 3 कंडिशन. पहिला काय x इक्वल टू 0. ठीक आहे. ह्याला काय पुट करणार x इक्वल टू 1. इथं म्हणणार x इक्वल टू 2. इथं म्हणणार x इक्वल टू 3. बरोबर का. पहिला कंडिशन नन म्हणजे x इक्वल टू 0. पुट केला काय असेल तो हा रेस टू 0 म्हणजे हा पण